हॅलो अँड वेलकम टू दिस क्लास. मित्रांनो, आपण जी एक्सरसाइज होती 3.1 याच्या आधी कंप्लीट केलेली आहे. हे जे लेक्चर आहे दिस वन विल बी आवर ट्रिगोनोमेट्रीवरती चालू आहे सध्याचा. ठीक आहे, आपण जे चॅप्टर शिकतो ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. तर त्या ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनमध्ये एक टॉपिक होता आपला, दॅट विल बी एक्सरसाइज जी 3.2 आहे आपली. त्याला सॉल्व करण्याच्या आधी हे आपलं थेरॉटिकल बेस्ड लेक्चर आपण कन्सिडर करून चालू. त्याच्यामध्ये हा म्हटलं आहे की सोल्युशन ऑफ ट्रायंगल कसा काढायचा. ठीक आहे, तर बिफोर आय स्टार्ट दिस प्लीज आय रिक्वेस्ट यू दॅट लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. ज्यांनी लाईक केलं आहे, सबस्क्राईब केलं आहे, त्यांचा खूप धन्यवाद. आणि ज्यांनी नाही केलं त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर सोल्युशन ऑफ ट्रायंगल काय असतं एक्झॅक्टली, तर त्याच्यामधला जो पहिला टॉपिक आहे म्हणजे पोलर कोऑर्डिनेट एक्झॅक्टली काय असतं. तर ठीक आहे, तुम्ही कार्टेशियन कोऑर्डिनेट शिकलेत, तर हा आहे तुमचा पोलर कोऑर्डिनेट. सर इन केस जर मी इथे कन्सिडर केलं की जर माझ्याकडे एक डायग्राम आहे, ही जी डायग्राम तुम्हाला दिसते, या डायग्राम मध्ये हा ओरिजिन आपल्याला दिसतोय ओ. ठीक आहे, इथे बरेचसे जे हा ओ आपण म्हणतोय ओरिजिन आणि यूज ॲज द फिक्स पॉइंट ऑल्सो कॉल्ड पोल म्हटला जातो. काय म्हटला जातो? पोल. म्हणजे याचा अर्थ हा जो ओ आहे तो एक तर पोल आहे, बरोबर, म्हणजे आपण त्याला ओरिजिन पण म्हणू शकतो. सेकंडरीली जी ओ एक्स लाईन आहे त्याला म्हटलं जातं इनिशियल रे ऑर पोलर ॲक्सिस. ही जी ओ पासून एक्स पर्यंतची लाईन दिसते दिस इज नोन ॲज अ पोलर ॲक्सिस. अदरवाइज वी कॅन से दॅट इनिशियल रे म्हणतो त्याला आपण. अगेन दॅट हा जो यस आहे, म्हणजे इथे जो पॉईंट दिसतो ना तुम्हाला यस, दॅट विल बी एनी पॉईंट, कुठला तरी पॉईंट असेल प्लेनमध्ये, बरोबर. तर हा जो प्लेन आहे आपल्याकडे पूर्ण प्लेन, ह्या प्लेनवरती हा पॉईंट यस आहे कुठेतरी. ठीक आहे, आणि असा पॉईंट जो ओ ला सोडून आहे आपला. ठीक आहे, मग अशा पॉईंटचं जर मी कन्सिडरेशन केलं तर जे डिस्टन्स आहे ओ पासून यसचं ते आर मी कन्सिडर करतोय, बरोबर. आणि आर हा 0पेक्षा जास्त आहे. आर काय 0पेक्षा जास्त आहे, आणि यांच्यामधले जे मेजरमेंट आहे, हा जो अँगल तयार होतोय तो किती आहे? थिटा आहे, बरोबर. ह्यामुळे काय होतंय की द ऑर्डर पेअर जी फॉर्म होते आर आणि थिटाची, दॅट विल बी डिटरमाइन द पोझिशन ऑफ एस. काय करते? मला एसची पोझिशन दाखवते. आर आणि थिटामुळे काय झालं, मला एसची पोझिशन सापडली प्लेनमध्ये. ठीक आहे ना, म्हणजे सपोज की मी हा इथे लिहिला होता, हा पॉईंट आहे तो पी पॉईंट आहे, बरोबर. ही लाईन आहे एक्स ॲक्सिसची. ठीक आहे, एक्स ॲक्सिस पासूनची जर मी लाईन कन्सिडर केली आणि हा जो ॲक्सिस कन्सिडर केला, तर इथून मी म्हटलं की हा पॉईंट आहे ना तो π/2 वरती, म्हणजे मी म्हणतो याला की 45 अंशावरती, डिग्रीमध्ये बोलतोय मी. ठीक आहे, पॉईंट पी कुठे? 45 अंशावरती. आणि इथून ॲक्सिस ओ पासून तो आर म्हणजे 2 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्सवरती. तर तुम्हाला काय होऊन जाईल, एक इन्फॉर्मेशन भेटून जाईल की पॉईंट टू एक्झॅक्टली कुठे होता. पॉईंट टू काय होता? एक्झॅक्टली कुठे होता, म्हणजे थिटा अँगलवरती जर तो π/2 अँगलवरती ही लाईन आहे ओ एस, आणि जी ओ पासून ओचं डिस्टन्स एसचं डिस्टन्स दाखवते 2. तर अशा वेळेस हे जे पॉईंट्स असतात, जे ऑर्डर पेअर आहे आर थिटाची, ती काय म्हणते मला एसची जी पोझिशन आहे ती डिटरमाइन करायला मदत करते. म्हणून आर आणि थिटा यांना मी म्हणू शकतो दॅट इज नोन ॲज अ पोलर कोऑर्डिनेट. हे काय आहेत? पोलर कोऑर्डिनेट. नाही तर आपले कार्टेशियन कोऑर्डिनेट कुठले असतात? एक्स कॉमा वाय, जे एक्स पासूनची पोझिशन दाखवतात. हा जर पॉईंट असेल तर ह्या पॉईंटला मी काय म्हणणार आहे? एक्स पासून एवढं आहे. ठीक आहे, वाय ॲक्सिस वरती, आणि हा एक्स ॲक्सिस वरती आला तर माझ्याकडे ही पोझिशन डिटरमाइन होऊन जाते. ठीक आहे, ही एक्स पासून, हा काय वाय पासून, म्हणजे हा आला वाय ॲक्सिस, हा आला ॲक्सिस. मग असे एक्स कॉमा वाय काय होते आपले? कार्टेशियन कोऑर्डिनेट. तर सेम आर कॉमा थिटा काय? दॅट इज नोन ॲज अ पोलर कोऑर्डिनेट. ठीक आहे, तर हा झाला आपला पोलर कोऑर्डिनेटचा पॉईंट. बेसिकली यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे. दिस रिलेशन मे बी अ रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेट. तर कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेटचा जर संबंध मी कन्सिडर केला की पॉईंट पी जो एक्स कॉमा वाय वरती आहे, ठीक आहे, आणि थिटा इज इक्वल्स टू आर कॉमा थिटा वरती हा पॉईंट पी आहे आपला. तर मग अशा वेळेस सेम केस आहे. ओ जो ओरिजिन आहे पोल आपण त्याला म्हणतो ओ एक्स, इनिशियल रे पोलर ॲक्सिस आपण त्याला म्हणतो. पी कुठला तरी एक पॉईंट आहे जो ओ पीचं डिस्टन्स जे आर दाखवतोय मला. ठीक आहे, ओ पी किती आहे? आर आहे, अँगल थिटावरती तो तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, म्हणून पी आर कॉमा थिटा हे पोलर कोऑर्डिनेट्स आहेत आपले. ठीक आहे ना, कुठले? पोलर कोऑर्डिनेट्स.
अँड ओ एक्स ही जी इनिशियल रे एक्स ॲक्सिस वरती, बरोबर, आणि ओ वाय जी परपेंडिक्युलर आहे ओ एक्स ॲक्सिसला, ठीक आहे, जे वाय ॲक्सिस म्हणून आपण कन्सिडर करतो. म्हणून इथे जे कार्टेशियन कोऑर्डिनेट ते कुठले, पी एक्स कॉमा वाय आणि पी आर कॉमा थिटा काय असतील, पोलर कोऑर्डिनेट्स. हे जे दोघं कोऑर्डिनेट्स मी कन्सिडर केले त्याच्यामध्ये जो कॉस थिटा आहे आपला तो एक्स बाय आर तुम्हाला दिसतोय, बरोबर. जर मी कॉस थिटा कन्सिडर केला तो काय असेल माझ्याकडे, एक्स बाय आर. एक्स बाय आर म्हणजे ॲडजसंट हायपोटेनियस, ठीक आहे, ॲडजसंट अपॉन हायपोटेनियस जी आहे ती कुठली आपली कॉस थिटा दाखवतोय, एक्स अपॉन आर. आणि दुसरा आहे साइन थिटा, वाय अपॉन आर, ठीक आहे ना, काय वाय अपॉन आर, दॅट इज अपोजिट अपॉन हायपोटेनियस, ठीक आहे ना, अपोजिट अपॉन हायपोटेनियस आणि ॲडजसंट अपॉन हायपोटेनियस, साइन थिटा अँड कॉस थिटा. तर मग थिटा असूनचा एक्स अपॉन आर आणि वाय अपॉन आर. तर इथे एक्स होऊन जाईल आपला आर कॉस थिटा आणि वाय काय होईल, आर साइन थिटा. मग एक्स कॉमा वाय मी लिहू शकतो, पी काय आहे माझा, जो पोलर कोऑर्डिनेट आहे ना आपला, सॉरी कार्टेशियन कोऑर्डिनेट, पी काय, एक्स कॉमा वाय कार्टेशियन कोऑर्डिनेट. सो आर कॉस थिटा आर साइन थिटा माझ्याकडे येऊन जाईल. आणि ओ पी आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, दॅट विल बी आर आहे आपल्याकडे आणि मेजरमेंट किती आहे त्यांचं, थिटा आहे, बरोबर. मग जर मी एक्स आणि वाय दोघांना ॲड करून त्यांचा स्क्वेअरिंग करून घेतला तर माझ्याकडे काय होऊन जाईल, आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. आर स्क्वेअर दोघांमधून कॉमन आला तर कॉमन आल्यानंतर कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा किती असतो, 1. म्हणून आर स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर होऊन जाईल. तर याचा अर्थ आर किती येईल, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय एक्स स्क्वेअर. दिस इज द एक्झॅक्ट रिलेशन बिटवीन द पोलर कोऑर्डिनेट अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट मधलं रिलेशन आर इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर तुम्हाला दिसून जाईल. सो हेअर जर मी अजून कन्सिडर केलं की हा जो अँगल आहे थिटा आपल्याला लागणार आहे ना, तर हा एक फॉर्म्युला आहे, आर इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, जेव्हा आपण सोल्युशन फाइंड आउट करू त्यावेळेचा. दुसरा आहे आपल्याकडे दॅट विल बी थिटा पण लागेल आपल्याला. तर थिटा कसा लागणार आहे, वाय अपॉन एक्स, बरोबर आहे, आर कॅन्सल होऊन जाईल, साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा होऊन जाईल. तर वाय अपॉन एक्स इज इक्वल्स टू टॅन थिटा मी याला यूज करणार आहे. म्हणजे दोन फॉर्म्युले माझ्याकडे येत आहेत, एक आर इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि टॅन थिटा इज इक्वल्स टू वाय अपॉन एक्स. म्हणजे मी कार्टेशियन कोऑर्डिनेट यूज करून पोलर कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करू शकतो, अदरवाइज पोलर कोऑर्डिनेट्स यूज करून कार्टेशियन कोऑर्डिनेट्सला फाइंड आउट करू शकतो, जे 0 to 2π मध्ये आपल्याला सापडतात, ठीक आहे. दिस इज द टॉपिक विच विल बी रिलेशन बिटवीन द कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेट, ठीक आहे. आफ्टर दिस वी हॅव सोल्युशन ऑफ ट्रायंगल असतं. तर एक्झॅक्टली सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा मिनिंग काय, तर मी मिनिंगला कन्सिडर केलं की 3 साइड्स असतील, बरोबर, आणि 3 अँगल जर मी विचार केला तर टोटल त्याचे 6 पार्ट्स बनतात, बरोबर. सगळ्यांना माहिती आहे की किती पार्ट्स बनतात त्याचे, 6 पार्ट्स. म्हणजे साइड आणि अँगल मिळून किती यांना म्हटलं जातं पार्ट्स, आणि टोटल असे किती पार्ट्स असतात ट्रायंगलमध्ये, 6 पार्ट्स असतात. मग ह्या 6च्या 6 पार्ट्सला सॉल्व करण्याची जी मेथड आहे म्हणजे सॉल्विंग अ ट्रायंगल मीन्स फाइंडिंग द अननोन पार्ट्स. म्हणजे एक तर तुम्हाला माहिती नसलेले जे पार्ट्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत, म्हणजे साइड काढायची किंवा अँगल काढायचा आहे, तर अशा सॉल्विंगला फाइंडिंगला, बरोबर आहे, दॅट मीन्स सॉल्विंग ऑफ ट्रायंगल मीन्स फाइंडिंग ऑफ अन अननोन पार्ट्स. एक तर तुम्हाला साइड काढावं लागतील, एक तर अँगल काढावं लागेल, म्हणून काय म्हटलं जाईल त्याला सोल्युशन ऑफ ट्रायंगल म्हटलं जाईल, और सॉल्विंग ऑफ ट्रायंगल असेल. तर मग अशा केसमध्ये ट्रायंगल कॅन बी सॉल्व कधी सॉल्व केला जातो, तर मिनिमम मला 6 पैकी 3 पार्ट्स माहिती असायला पाहिजे आणि त्यांच्यापैकी एक डेफिनेटली साइड असायला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे असं ट्रायंगल कॅन बी सॉल्व इफ वी नो आउट ऑफ 6 पार्ट, ठीक आहे. 6 पैकी किती माहिती पाहिजे, 3 पार्ट्स माहिती पाहिजे आणि एक काय असायला पाहिजे, त्याची साइड असायला पाहिजे, तरच मी त्याला सॉल्व करतो, ठीक आहे. फॉर फाइंडिंग द सोल्युशन ऑफ ट्रायंगल, बरोबर आहे, जर मी ट्रायंगलचं सोल्युशन फाइंड करतोय तर कन्सिडर अन ऑब्लिक ट्रायंगल. कुठला ट्रायंगल लागतो मला, ऑब्लिक ट्रायंगल लागतो. मी राईट अँगल ट्रायंगलला घेत नाही. म्हणजे बेसिकली अ ट्रायंगल विच डज नॉट कंटेन अ राईट अँगल, ज्याच्यामध्ये राईट अँगल नाहीये असा अँगल मी कन्सिडर करतो. ट्रायंगल, कुठला ट्रायंगल कन्सिडर करतो मी, विच डज नॉट हॅव्हिंग अन अ राईट अँगल. तर त्यावेळेस मी त्याला सॉल्व करून घेतो. बट बेसिकली याला फाइंडिंग द सोल्युशन 3 रूल्स आहेत. एक रूल असतो साइन रूल, दुसरा कोसाइन रूल आणि तिसरा आहे प्रोजेक्शन रूल. याच्यामध्ये यांचे बरेचसे थेरम तुम्हाला दिलेले आहेत, ठीक आहे. ज्याच्यामध्ये ह्या थेरम्समध्ये किंवा साइन कोसाइन रूलमध्ये जे IMP आहेत, ज्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, मी त्याच्याबद्दलच डिस्कशन केलंय. मी जास्त फारवर्डवरती घेतलेली नाहीये, ठीक आहे. बट फॉर अवर फॉर्म्युला पर्पज मी त्यांना लिहून ठेवलेलं आहे, ठीक आहे ना.
तर याच्यामधला हा जो साइन रूल तुम्हाला दिसतोय एक्झॅक्टली साइन रूल आहे काय, तर तुम्ही ऑब्झर्व केलं की जो ट्रायंगल असतो आपला ABC, ठीक आहे, आर मेजर ऑफ द हा जो ट्रायंगलचा अँगल आहे बरोबर, हे कॅपिटल ABC अँगल्स आहेत आणि स्मॉल ABC हे साईड्सच्या लेंथ तुम्हाला दिसतील, ठीक आहे, ऑफ द अपोजिट साइड्स ऑफ अन अँगल ABC. मग अशा वेळेस जर तुम्ही बघितलं की A अपॉन साइन ए लिहिला जातो, म्हणजे साइन एच्या अपोजिटची साईड कुठली असेल, ए असेल, बीच्या अपोजिटचा अँगल काय असेल, साइन बी असेल, आणि सीच्या अपोजिट काय असेल, साइन सी असेल, ठीक आहे ना. मग अशा वेळेस एच्या अपोजिट कॅपिटल ए, बीच्या अपोजिट कॅपिटल बी, सीच्या अपोजिट कॅपिटल बी, आणि हा ट्वाइस आर दिसतोय. तर सर्कम सर्कल म्हणताना आपण त्याला म्हणतो दॅट विल बी अ कॅपिटल आर, मीन्स सर्कम सर्कल हा बेसिकली डायमीटर आपण कन्सिडर करतो. ट्वाइस आर जर हा घेतला तर सर्कम सर्कल म्हणजे आपली रेडियसच आहे ॲक्च्युली, बट हा जो ट्वाइस आर कन्सिडर करतोय तो पूर्ण रेडियस तुम्हाला दिसेल सर्कलमधली, ठीक आहे. सो हेअर याचे डिफरंट फॉर्म आहेत, ए अपॉन साइन ए, बी अपॉन साइन बी, सी अपॉन साइन सी, आणि ट्वाइस आर लिहिला जातो, ठीक आहे. तर हा एक बेसिकली आपल्याकडे फॉर्म्युला आहे, तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर. आता हा अँगल आहे बीच्या अपोजिट कुठे, स्मॉल बी त्याची साईड आहे, सी अँगलच्या अपोजिटला सी दिसतोय, आणि एच्या अपोजिटला तुम्हाला हा ए दिसतोय ट्रायंगलमध्ये, ठीक आहे. तर हे पूर्ण सर्कम सर्कल तुम्हाला दिसतंय. याच्यामध्ये डिफरंट फॉर्म आहेत, बाकी आपण जे फॉर्म्युला यूज करणार त्याला चेंज करून याच्यामध्येच थोडासा व्हेरिएशन करून आपण त्याला यूज करतो. तर बेसिकली हा एक आहे साइन ए अपॉन ए, साइन बी अपॉन बी, आणि साइन सी अपॉन सी विल बी के, ठीक आहे. याच्यामध्ये ए बी सी हे अँगल आहेत, आणि ए स्मॉल बी स्मॉल सी ह्या साईड्स आहेत, ए अपॉन साइन ए, बी अपॉन साइन बी, आणि सी अपॉन साइन सी. तर ह्या पद्धतीने आपण ह्या फॉर्म्युल्याला यूज करणार साइन रूलचा. तर दुसरा आहे कोसाइन रूल. तर हा कोसाइन रूल मोस्ट IMP म्हणून कन्सिडर केला जातो. याच्यामध्ये हा जो सेकंड आहे हा बऱ्याचदा विचारला जातो याच्यावरती प्रश्न 4 मार्कासाठी, म्हणून मी ह्याला सॉल्व्ह केलेला आहे. पहिले 2 न सॉल्व्ह करता, बट दे विल बी सॉल्व्ह सिमिलरली बाय युजिंग, जसे आपण पहिल्याला किंवा दुसऱ्याला सॉल्व्ह करतो त्याच्यासारखे तिसऱ्याला पण सॉल्व्ह करता येतात. म्हणून मी B² = C² + A² - ट्वाइस ए CA घेतलेला आहे. तर मी हा घेतला. त्याला प्रूव्ह करण्यासाठी मी काय केलंय की एक ट्रायंगल आहे आपल्याकडे, याच्यामधला अँगल बी आहे जिथे ओरिजिन मी कन्सिडर केलेला आहे, ठीक आहे. अँगल बीच्या जागेवर काय माझा ओरिजिन, म्हणजे हा ओ जो दिसतोय तुम्हाला, हा बी पॉईंट जिथे काय ओरिजिन आहे, हा बी जिथे ओरिजिन तुम्हाला दिसेल, ठीक आहे. जर हा ओरिजिन आहे, ठीक आहे, अँड द ॲक्सिस साईड जी आहे, अँड द साईड BC जी दिसते तुम्हाला, ही BC साईड जी तुम्हाला दिसते, ॲक्च्युली ही BC साईड आहे आपली, ठीक आहे. BC इज द अँगल अपोजिट टू द एक्स ॲक्सिस, ठीक आहे ना. सो द साइड BC इज अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस वरती दिसतो, ह्या पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस वरती आपली ही साईड आहे. देन अँगल B इज अन अँगल ऑफ अ ट्रायंगल, ठीक आहे. अँगल B हा ॲक्च्युली ॲक्यूट अदरवाईज ऑप्टिव्ह अँगल असेल, ठीक आहे ना, यांच्यासारखा हे जे अँगल्स तुम्हाला दिसतात ॲक्यूट अदरवाईज ऑप्टिव्ह अँगल असतील. तर याच्यामध्ये हा अँगल जो A दिसतोय तुम्हाला सगळ्यांना, C cos B कॉमा C sin B, C cos B कॉमा C sin B तुम्हाला दिसतोय. तर ह्याच्यामध्ये जर मी ह्या कोऑर्डिनेट्सला बघितलं, आता इथे 0 0 ओरिजिन आपल्याला दिसतोय, ए आपल्याला माहिती, आणि हा C काय A कॉमा C, ठीक आहे. इथून ए आला एक्सला आणि ओरिजिनला 0 आहे बरोबर. तर हे दोघं काय आहेत आपले, C cos B आणि C sin B, C cos B C sin B आहेत, ठीक आहे. तर मग बाय युजिंग जे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स असतात आपले, B 0 0 आहे, A C cos B C sin B लिहिला, C A कॉमा B लिहिला, ठीक आहे. त्यांच्यामध्ये जी लेंथ आहे CA ची, ठीक आहे, लेंथ ऑफ CA मला दिसते B, ठीक आहे ना. C पासून A किती आहे, B आहे, ही B तुम्हाला दिसते दोघांमध्ये. देन B² इज इक्वल्स टू मी करू शकतो, कारण B² इज इक्वल्स टू काय आहे, दॅट विल बी डिस्टन्स फॉर्म्युलाने, ठीक आहे. जर मी डिस्टन्स काढलं तर A मायनस C cos B² प्लस 0 मायनस C sin B² तुम्हाला दिसेल, ठीक आहे ना. ए पासूनचं डिस्टन्स जे दिसतंय तुम्हाला हे ए आहे इथपर्यंतचं, ठीक आहे ना. ए पासून एवढं, आणि परत ओरिजिन पासून एवढं बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. तर दोघांमधलं जे डिस्टन्स असेल ते मला ह्या पद्धतीने दिसतंय, B² इज इक्वल्स टू A मायनस C cos B ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 मायनस C sin B ब्रॅकेट स्क्वेअरच्या मधले डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून आपण याला काढून घेतला. तर मी याला जर सॉल्व्ह केलं दोघांना, तर मला A² मायनस B² फॉर्म्युलाने, ठीक आहे, त्याला तर लागणार नाही, हा डायरेक्ट स्क्वेअर होऊन जाईल, C² sin² B, आणि इथे A² Bचा फॉर्म्युला लागून जाईल, ठीक आहे. तर A² Bच्या फॉर्म्युल्याने हे जर मी सॉल्व्ह केलं तर माझ्याकडे काय येतोय,
दॅट विल बी ट्वाईस ए सी बी, हा तर कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे ना. तर एक कॅन्सल होणार आहे आपल्याकडे, पण इथला मायनस मायनस मधला ट्वाईस ए सी सी स्क्वेअर तुमच्याकडे आन्सर येऊन जाईल. बरोबर, कारण हा जो आहे साईन आणि कॉस मधला तो एक करून दिला ना याला, तर राहतोय सी स्क्वेअर, म्हणजे ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए सी कॉस बी प्लस सी स्क्वेअर तुमच्याकडे येऊन जाईल. सो हेअर वी कॅन गेट बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ट्वाईस ए सी. तर सेम काइंडमध्ये आपण काय करू शकतो, याला सॉल्व करू शकतो. तर हे झालं आपलं साइन रूल आहे. याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न येतो, हा 4 मार्काचा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. आणि हे फॉर्म्युले पण लक्षात ठेवा, सगळे सगळे फॉर्म्युले तुम्हाला विचारले जातील. ठीक आहे. तर हे फॉर्म्युले आपल्याला जेव्हा आपण एक्सरसाइज 3.2 ला पण सॉल्व करू त्यावेळेस पण आपल्याला हे कामात येतील. ठीक आहे. सेम केस तुम्हाला दिसते इथे, जो प्रोजेक्शन रूल आहे. ठीक आहे. एक नोट पण लिहिली होती मी तुमच्यासाठी, की जर अँगल पी 90 डिग्री असेल तर बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर राहून जाईल. ठीक आहे. कारण कॉसचा जो अँगल असतो तो 0 होऊन जातो. ठीक आहे. बरोबर, म्हणून बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर राहतो. तिसरा जो आहे दॅट इज नोन एज अ प्रोजेक्शन रूल म्हणतात त्याला. काय म्हणतात, प्रोजेक्शन रूल. तर प्रोजेक्शन रूल मध्ये पण हा IMP टॉपिक आहे. दॅट विल बी तिसरं, जे याच्यावरती 3 मार्कासाठी प्रश्न येतो बऱ्याचदा. ठीक आहे. तर हा जो पहिला आहे, ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी, बी इज इक्वल टू सी कॉस ए प्लस ए कॉस सी. ठीक आहे. सी इज इक्वल टू ए कॉस बी प्लस बी कॉस ए मध्ये. तर हा जो प्रूफ आहे मी इथे लिहिला आहे तुमच्यासाठी. आपल्याला माहिती आहे कोसाइन रूल बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए सी असतो. तर ह्याच्यामध्ये जर मी कॉस बी ला लिहिलं, हा कॉस बी जर लिहिला तर कसा लिहिल, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाईस ए सी. आणि कॉस ए ला जर लिहिलं तर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए अपॉन ट्वाईस बी सी लिहिणार आहे. तर इथून जर मी RHS घेतली, एक्झाम्पल नंबर 3 ची, जी दिसते ना, बरोबर, ए कॉस बी प्लस बी कॉस ए, देन वी कॅन गेट हा कॉस बी आणि कॉस ए आपल्याला दोघं माहिती आहेत. हे इथे पुट केलेत मी दोघांसाठी. बरोबर, इथे पुट केल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर ए कॅन्सल होऊन जाईल, बी हा बी ला कॅन्सल करून देईल. मग राहतो काय, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, आणि डिवाइडला दोघांना ट्वाईस सी होऊन जाईल. तर बेस दोघांचा सेम आहे, एकच झालेला ट्वाईस सी. इथे पण तुम्हाला दिसेल की ए आणि ए ला कॅन्सल होताना, बी ला कॅन्सल होताना आणि सी राहून जाईल इथे. तर दोघं जर प्लस केले तर ट्वाईस सी स्क्वेअर अपॉन ट्वाईस सी राहतं. तर 2 तर कॅन्सल झाला आणि एक सी कॅन्सल झाला, तर काय राहतो, सी, म्हणजे LHS इज इक्वल टू RHS आपल्याकडे येऊन गेला. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट द LHS इज इक्वल टू RHS ने आपण याला प्रूव्ह करू शकतो. हे पण 3 मार्कासाठी प्रूव्ह करायला येतं तुम्हाला. IMP क्वेश्चन आहे, याच्यावरती पण बऱ्याचदा क्वेश्चन येतो, पण मागच्या जे सिलेबस होतं त्यांच्यावरती पण याला विचारलं गेलं होतं. ठीक आहे. देन आफ्टर दिस यांचे जे ॲप्लिकेशन होते, ॲप्लिकेशन जे मी बाकीच्यांचे बऱ्याचशांचे फॉर्म्युलेज घेतलेले आहेत. काहीचे जे आहेत, जे IMP आहेत तिथे त्यांच्यासाठी मी तुम्हाला सॉल्व करून दिलेले आहेत. हे जे दिसतंय हाफ अँगल फॉर्म्युला म्हणतात त्याला. काय म्हणतात, हाफ अँगल फॉर्म्युला. याच्यामध्ये 3 टाईप आहेत, एक साईनसाठी घेतो आणि एक कॉससाठी, आणि तिसरा जो आहे तो टॅनसाठी तुम्हाला यूज होताना दिसेल. तिसरा आहे टॅनसाठी. ठीक आहे. आणि याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला यसचं कन्फ्युजन आहे, हा पेरिमीटर ऑफ ट्रायंगल आहे. तर बेसिकली एस पेरिमीटर ऑफ ट्रायंगल म्हणजे ए बी आणि सी ज्या साईड असतात त्यांची सगळ्यांची ॲडिशन करून घ्यायची, म्हणजे येऊन जातं. पण इथे ह्या ट्रायंगलमध्ये तो असं नाही म्हणत, तो म्हणतो की ट्वाईस एस असतो, म्हणजे पेरिमीटरचा ए प्लस बी प्लस सी इज इक्वल्स टू ट्वाईस एस, 2 टाइम्स पेरिमीटर त्यांनी म्हटलेलं आहे. तशा वेळेस त्यावेळेस साइन ए अपॉन 2 इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ एस मायनस बी इंटू एस मायनस सी अपॉन बी सी. साइन बी अपॉन 2 जर लिहिलं मी तर अंडर रूट ऑफ एस मायनस ए अपॉन ट्वाइस ए. ठीक आहे. साइन सी बाय 2 अंडर रूट ऑफ एस मायनस बी अपॉन ट्वाइस बी ए बी येऊन जातो. ठीक आहे. सेम कॉस साठी पण फॉर्म्युला त्यांनी घेतलेला आहे, एस मायनस ए अपॉन बी सी. कॉस बी बाय 2 साठी एस मायनस बी अपॉन ए सी, आणि सी साठी एस मायनस सी अपॉन ए बी येऊन गेलेला. ठीक आहे. तर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की इथे ए होता तर बी सी, बी होता तर ए सी, आणि सी होता तर ए बी घेतलेला आहे. टॅनसाठी पण त्याने तेच ॲप्लिकेशन घेतलेलं आहे, एस मायनस सी अपॉन एस मायनस ए. बी साठी टॅन बी बाय 2 साठी एस मायनस सी अपॉन एस मायनस बी घेतलेला आहे. ठीक आहे. टॅन सी बाय 2 साठी एस मायनस बी अपॉन एस मायनस सी घेतलेला आहे. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, 1/2 बेस इंटू हाईट असतो ना. तर इथे 1/2 बी सी इंटू साइन ए, 1/2 सी ए इंटू साइन बी, आणि 1/2 ए बी इंटू साइन सी घेतलेला आहे. हा फॉर्म्युला. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला मोस्ट IMP आहेत. जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करतात किंवा जे एक्झाम्पल सॉल्व्ह करतात त्यांच्यासाठी तुम्हाला हे लागतील.
ते हिरोज फॉर्म्युला पण दिसतोय तुम्हाला. या फॉर्म्युल्यामध्ये पण तुम्हाला दिसेल की ABC हे लेंथ आहेत साइड्स BC AC आणि ABच्या ट्रायंगल जे दिसतो आपल्याला त्याच्यामधला ABC मधला आणि ABC इज इक्वल टू ट्वाइस च्या बरोबर आहे. तर अशा वेळेस एरिया ऑफ ट्रायंगल असतो हा अंडर रूट ऑफ S मायनस A S मायनस B आणि S मायनस C च्या बरोबर तुम्हाला फॉर्म्युला दिसेल. तर हा जो लास्ट आहे नेपियर्स एनालॉजी म्हणतात त्याला. तर नेपियर्स एनालॉजी मधला हा जो टॉपिक तुम्हाला दिसतोय यांच्यावरती बऱ्याचदा क्वेश्चन आलेला आहे. दॅट्स वन विल बी 4 मार्क्स साठी IMP क्वेश्चन येतो याच्यावर. ठीक आहे. तर हा पण फॉर्म्युला बघा tan B minus C upon 2 is equals to B minus C B plus C cot A by 2 cot A minus B upon 2 is equals to A minus B A plus C upon twice C upon 2 tan C minus C upon 2 C minus C upon C plus C cot B by 2 च्या बरोबर येतो. ठीक आहे. तर आम्ही जर कन्सिडर केलं की साइन रूल आहे आपल्याकडे, साइन रूल A upon sin A P upon sin B आणि C upon sin C is equals to जर कॉन्स्टंट असेल K चा तर A होऊन जाईल K sin A B K sin B आणि C काय होईल K sin C होऊन जाईल. ठीक आहे. तर A मायनस B A प्लस B काय होऊन जाईल. इथे जर मी लिहिला तर त्याला तर कसा दिसेल तो आपल्याकडे. तर A we know that K sin A K sin B K sin A K sin B बरोबर, कारण A B लिहिला आहे आपण दोघा ठिकाणी. तर सेम कॉन्स्टंट कॅन्सल होऊन जाईल sin A मायनस sin B sin A प्लस sin B. माहिती आहे सगळ्यांना sin A sin B काय असतो. तर ट्वाइस cos A प्लस B अपॉन 2 sin A minus B upon 2. ठीक है. अगेन ट्वाइस sin A plus B upon 2 cos A minus B upon 2 फॉर्म्युला आहे आपला. ठीक आहे. देन cos अपॉन sin असतो cot आणि sin अपॉन cos tan झाला. तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर A plus B plus C हा पाय असतो म्हणजे 180 टोटल 180 असतात. ॲडिशन ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल म्हणतात त्याला. त्याच्यापैकी A plus B आहे पाय मायनस C च्या बरोबर. किती आहे पाय मायनस C च्या बरोबर. तर पाय मायनस C जर मी घेतला तर माझ्याकडे काय होऊन जाईल हा तर पाय मायनस C हा झाला डिवाइड बाय 2 आहे. ठीक आहे. दोघांना काय होता हा डिवाइडचा 2 दिसतोय ना, हा डिवाइडचा 2 दोघांसाठी लागून जाईल. तर कॉटसाठी मी घेतलं tan A मायनस B ॲज इट इज राहू दिला. ठीक आहे. तर हा कॉट पाय मायनस 2 मायनस C बाय 2 जर घेतला मी तर तो येतो आपला tan C बाय 2 tan माहिती आपल्याला सगळ्यांना आता tan C बाय 2 tan A मायनस B डिवायडेड बाय 2 हा कसा होईल आपल्याकडे A मायनस B अपॉन A प्लस B इज इक्वल्स टू tan हा कॉट करून देईल ना डिवाइडला. ठीक आहे. कारण tan इज इक्वल्स टू 1 अपॉन कॉट असतो. ठीक आहे. देन tan इज इक्वल्स टू A मायनस B डिवायडेड बाय 2 अपॉन कॉट C बाय 2. हा कॉट डिवाइडचा काय होऊन जाईल मल्टिप्लाय झाला. ठीक आहे. तर आन्सर येऊन गेलं तुमचं tan A मायनस B डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू tan इज इक्वल्स टू A मायनस B A प्लस B अपॉन कॉट C बाय 2. तर ह्या पद्धतीने तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. हे दुसरं आणि तिसरं पण तुम्हाला सॉल्व्ह करता येतं बाय युजिंग दिस सेम मेथड. हे फॉर्म्युले पण आहेत लक्षात ठेवा मित्रांनो, बऱ्याचदा विचारले जातात. ठीक आहे. मोस्ट IMP फॉर्म्युले म्हणून कन्सिडर केले जातात. नेपियर्स फॉर्म्युला हा जो तुम्हाला दिसतोय. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अगेन. ठीक आहे. याच्यानंतर मी काहीतरी एक्सरसाइज 3.2 जे आहे आपली त्याच्यावरती काम करणार आहे. तर जेवढं जास्त मित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करता येईल शेअर करत राहा. व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करायला विसरू नका. ठीक आहे.